नमस्कार. आपल्या मुंबईच्या खानावळीत स्वागत आहे. तर वेट लॉससाठी आहे ना, तर ही एक रेसिपी बनवलेली आहे. हा मी दुधामध्ये टाकून किंवा फ्रूटमध्ये टाकून तुम्ही घेऊ शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. माझं 70 किलो वजन होतं, ते 10 किलो घटलं आहे, 60 किलो झालं आहे. तर हे बघा, ह्या चिया सीड्स आहेत. चिया सीड म्हणजे तुम्हाला समजत असेल सब्जा. आपण जे आईस्क्रीम खातो ना, त्याच्यात असतं हे सब्जा. तर हे कुठं भेटतं? दुकानात भेटतं. तर हे खूप फायदेशीर आहे वेट लॉससाठी, आणि ह्याच्याने कमी भूक लागते. आणि हे सकाळी सकाळी काहीही न खाता प्यायचं. तर तुम्ही दुधात पिऊ शकता किंवा पाण्यात पण पिऊ शकता, किंवा एखाद्या फ्रूटचा ज्यूस करून त्याच्यात हे चिया सीड्स म्हणजेच सब्जा मिक्स करून तुम्ही पिऊ शकता. हे खूप फायदेशीर आहे, आणि याने पोट पण साफ होतं आणि वजन कमी होतं, आणि बॉडी मेंटेन होते. हे बघा, हे असं आहे ना, चिया सीड्स घ्यायच्या, निवडून घ्यायच्या. कधी कधी खडे पण असतात, ते बघा अशा असतात. आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. 5 मिनटं भिजवून द्या, किंवा अर्धा 1-2 तास तुमच्या हिशोबानुसार भिजवून द्या. त्याने काय होत नाही. तर मी एक 10 मिनटं इथं भिजवून घेतल्या होत्या. बघा, असं पाणी एवढं टाकायचं आणि त्याच्यानंतर चांगलं भिजवून घ्यायचं. तर मी तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे भिजवल्यानंतर कसं भिजतात. ते बघा, लगेच फुलतात त्या, त्यांना काही जास्त कष्ट लागत नाही. याची या सीड्स थोड्या महाग असतात, पण भेटतात किराणा मालाच्या दुकानात. आईस्क्रीमच्या ठेल्यावर तर जास्त असतात, तुम्हाला माहिती आहे. तर मी इथं दूध गरम करून घेतलं आहे. हे बघा, मी दुधात पिणार होते. पाण्यात पण पिऊ शकता, कुठल्याही फ्रूटच्या ज्यूसमध्ये करून पिऊ शकता, पण माझ्याकडं दूध अवेलेबल होतं. आहे बघा, अशा आता ह्या भिजायला लागल्यात. 5 मिनटं बघा कशा फुलल्यात त्या. पहिल्या कशा होत्या आणि आत्ता कशा दिसतात. आहे बघा, पूर्ण फुलायला लागल्यात. तर आता ह्याला मी चमच्याने हलवून मस्त घेणार आहे, म्हणजे चांगल्या फुलतील. तर इथं मी व्यवस्थित फुललेल्या आहे, तुम्हाला दाखवल्यात. तर ह्या खूप फायदेशीर आहे. अनुषापोटी प्यायच्या. आहे बघा कशा फुलल्यात, म्हणजे पूर्णपणे आपलं चिया सीड भिजलेली आहे. अशा प्रकारे चांगला स्मॅश झालं पाहिजे दुधात, सगळं इकडं तिकडं झालेलं पाहिजे. तर बघा, हलवून घेतलं आहे मी मस्तपैकी. तर इथं मी एक ग्लास घेतला आहे. तर त्या ग्लासमध्ये मी आता दूध टाकणार आहे. तुम्ही पाणी पण घेऊ शकता, किंवा फ्रूटचा ज्यूस मी सांगितलं, केळाचा ज्यूस पण घेऊ शकता. पाण्यात पण पिऊ शकता, असं काही नाही. तर ज्यांना पाण्यात योग्य वाटतं त्यांनी पाण्यात पण घ्या. तर मी दुधात घेते, कधी पाण्यात घेते. तर हे बघा, इथं मी ग्लास भरून दूध घेतलं आहे गरम, म्हणजे कोमट घेतलं आहे. त्याच्यात या चिया सीड टाकणार आहे. तर याच्यात साखर टाकणार नाही. आपल्याला वजन कमी करायचे तर साखर टाकायची नाही, आणि साखर टाकल्यावर एवढं छान लागत नाही, असंच खूप छान लागतं. तर हे बघा, हे असंच टाकायचं आहे. बघा कसं झालं सगळं वेगवेगळं, आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. 1 चमचा टाकायचा, म्हणजे तुम्हाला जितकं हवं तितकं असं नाही, पण फायदेशीर असतात या चिया सीड्स. तर हे बघा, इथं चमच्याने आता ह्याच्यात टाकून घेतले आणि मिक्स करून घेतलं आहे. तर याच्यात मी काहीही न टाकणार आहे. फक्त दूध आणि चिया सीड आहेत. साखर बिकर टाकणार नाही, कारण आपल्याला वेट लॉससाठी खूप फायदेशीर असतं. आणि तर